जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मे पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मे पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक 13 मे 2024 रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम 2024 निधी वितरण करण्यासंदर्भातला अर्थात मे पगारासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, संदर्भ वित्त विभागाचे शासन परिपत्रक सर्व परिपत्रकांचा संदर्भ यासाठी दिलेला आहे। प्रस्तावना याच्या संदर्भात याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर टीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने लेखाशीर्ष आणि नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि 2024-25 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी जो आहे तो निधी वितरित करण्यासाठी अटी शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि या अटी शर्तीच्या अधीन राहून हा निधी वितरित करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव जे नियम निर्गमित केलेले आहेत त्यांचं तंतोतंत पालन करण्यात यावं, त्याच्यामध्ये कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेच्या जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि या सर्व अटी शर्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि शासनाद्वारे देण्यात येणारे जे वेतन आहे पगार जो आहे तो अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ACS द्वारे प्रदान करणं बंधनकारक राहणार आहे। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम जी आहे ती एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर तपशीलवार या संपूर्ण अटी शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे सर्व अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी मे पगारासंदर्भातला निधी अनुदान जे आहे ते मंजूर झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं पेमेंट जे आहे वेतन जे आहे ते वेळेत होण्याचा मार्ग आता निश्चितच मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण शासन आदेश। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।